आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता। या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत ठाणे पोलीस करत असून आता हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता। थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहावर जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जाणार। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाणार। जे हॉस्पिटल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। जे हॉस्पिटलमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या व्हॅनची व्हिडिओग्राफी। फॉरेन्सिक पथकाकडून व्हॅनची तपासणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडले, तसंच रक्ताचे नमुनेही गोळा करण्यात आले। मनोज जरांगेंवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा सरकारचा उद्देश। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून संजय राऊतांकडून प्रश्न उपस्थित। जरांगेंचं आंदोलन वेगळं, बदलापूरची घटना वेगळी। मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य करतायत। राऊतांच्या वक्तव्याचा शिरसाट यांच्याकडून समाचार। तो आरोपी होता आणि आता तो मेला। चुकून जरी एन्काउंटर झाला असला तरी लोकांना वाटतंय बला चली गई। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। सरकारनं मुख्य पुरावा नष्ट केला। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राऊतांची प्रतिक्रिया। ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त। राऊतांचे गंभीर आरोप। आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्या अशी आमची मागणी होती। पोलिसांवर हल्ला होतो, मग यंत्रणा काय करत होती? सुप्रिया सुळेंचा सवाल। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती। मुनगंटीवारांचं टीकाकारांना उत्तर। एक नाथ एक न्याय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर नरेश मस्केंचं ट्विट। खासदार मस्केंकडून एक व्हिडिओ शेअर। नरेश मस्केंनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जखमी पोलिसांची भेट घेतली। पोलिसांचं मनोबल कायम राहावं यासाठी भेट घेतल्याची नरेश मस्केंची प्रतिक्रिया। शिंदेगडाच्या महिला आघाडीकडून जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या पत्नीची भेट। पुष्पगुच्छ देऊन मनीषा कायंदे आणि शीतल म्हात्रेंकडून निलेश मोरेंच्या पत्नीचा सत्कार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष। बदलापूरमध्ये फटाके फोडत आनंद उत्सव साजरा। नराधमाला शिक्षा मिळालीच। बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांनी झळकवले पोस्टर्स। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूर रेल्वे स्टेशनवर पेढे वाटत आनंद साजरा। बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदेगडाच्या वामन म्हात्रेंनी पेढे वाटले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर पुन्हा एकदा बदलापूरमधील शाळेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला। अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये खडाजंगी। गाईच्या दुधावरील अनुदानावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीमध्ये संतापले। अधिकारी निर्णय रखडवत असल्याची मुनगंटीवारांची तक्रार। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी मुनगंटीवार यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये रात्री 20 मिनिटं तातडीची बैठक झाली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासह राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे। सर्व मतदारसंघांबाबत अजित पवारांची नेत्यांशी चर्चा। सूत्रांची माहिती। शरद पवार जरांगेंसोबत आहेत हे आता स्पष्ट झालंय। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। जरांगेंची तब्येत खालावली। उपोषणस्थळी डॉक्टरांकडून जरांगेंवर उपचार। जालना जिल्ह्यामधल्या मंठा तालुक्यामधल्या उसवतमध्ये मराठा आंदोलकांचं शोले स्टाईल आंदोलन। मनोज जरांगेंना पाठिंबा म्हणून मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। जालन्यामधल्या वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं आमरण उपोषण सुरू। सरकार आदिवासी समाजाला अंधारामध्ये ठेवून निर्णय घेतंय। नरहरी झिरवाळांचं वक्तव्य। तर धनगर समाजासाठी एका दिवसामध्ये 2 बैठका घेतल्या जात असल्याचंही झिरवाळांनी म्हटलंय। धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देता येत नाही। या विषयामध्ये मला जे करता येतं ते मी करतोय। विजयकुमार गावितांचं वक्तव्य।